तर मागील पिरियडला आपण हा पार्ट सुरू केला होता, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. यामध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मोड्स बघितले होते. सो इन सेक्शुअल रिप्रोडक्शन देर आर 2 टाइप्स ऑफ मोड्स. कोणते कोणते होते मेथड? सेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड सेकंड सेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. So in unicellular organisms there are 2 types of sexual reproduction. पहिला कोणता होता? तो होता फिजन आणि दुसरा होता बडिंग. तर आपण फिजन बघितलं. आणखी फिजनमध्ये 2 टाईप होते. कोणते कोणते 2 प्रकार फिजनमध्ये? फिजनमध्ये 2 प्रकार होते. पहिला होता बायनरी फिजन, सेकंड वाज मल्टिपल फिजन. इथपर्यंत आपलं झालं होतं. त्या पुढचं भाग आता पाहणार आहोत आपण. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, दॅट इज बडिंग. बडिंग इकडे पण आहे, मल्टीसेल्युलरमध्ये पण आहे. ते मग पाहणार आहोत आपण. पहिल्यांदा इथली बडिंग समजून घेऊया आपण. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम दॅट इज बडिंग. बडिंग म्हणजे काय भानगड आहे? तर तुम्हाला ॲक्टिव्हिटीचा अभ्यास करायचा आहे. ॲक्च्युली करायचं असते लॅबमध्ये वगैरे, पण आता शक्य नाही आहे. त्यामुळे फक्त तुम्ही माहीत ठेवा, पेपरला प्रश्न येतो हाऊ विल यू प्रिपेअर द स्लाईड ऑफ द बडिंग. तेव्हा तुम्हाला हे पॉईंट लिहावे लागतील. टू स्टडी द बडिंग हिअर यू हॅव टू स्टडी सम पॉईंट्स. कृती आहे तुमची, ॲक्टिव्हिटी आहे. फर्स्ट वी टूक 50 ml ल्युकवर्म वॉटर. काय घेतलं आपण? 50 ml पाणी घेतलं. ल्युकवर्म म्हणजे कोमट. त्यानंतर देन वी मिक्स्ड 5 ग्रॅम ॲक्टिव्ह ईस्ट पावडर. जे बेकरी ब्रेडमध्ये ईस्ट पावडर वापरतात, ज्यामुळे बेकरी बनते, ब्रेड बनते, पाव बनते याच्यामुळे. सो बेकरी ईस्ट पावडर घ्यायची याच्यामध्ये. देन वी ॲडेड किंवा मिक्स्ड 10 ग्रॅम टेबल शुगर. टेबल शुगर खडेवाली शुगर, अशी दाणेवाली शुगर, टेबल शुगर. त्यानंतर वी मिक्स टुगेदर ऑल दिस. कोणकोणत्या गोष्टी? ल्युकवर्म वॉटर, ईस्ट पावडर अँड टेबल शुगर. देन वी केप्ट ॲट वॉर्म प्लेस. त्याला आपण गरम जागी ठेवलं. वॉर्म म्हणजे गरम प्लेस. फॉर 1 hour, 1 तास ठेवलं. त्यानंतर वी टूक 1 ड्रॉप ऑफ दॅट मिक्सर ऑन द स्लाईड. देन वी पुट कवर स्लिप ऑन द स्लाईड अँड ऑब्झर्व अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. ही झाली तुमची कृती. व्हॉट विल युअर ऑब्झर्वेशन? We see different type of the budding in the yeast cell. हे झालं तुमचं ऑब्झर्वेशन. तुम्हाला पेपरला अशा प्रकारे लिहावं लागेल. प्रश्न विचारलं तर एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ द प्रिपरेशन ऑफ द स्लाईड ऑफ द बडिंग. ही झाली ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. त्यानंतर तर पाहूया आपण याची माहिती. हाऊ देअर इज बडिंग. ईस्ट सेल बघा. आता दिस इज द ईस्ट सेल. ईस्ट सेल फॉर्म अ बल्ग. बल्ग म्हणजे सुजलेला भाग, फुगलेला भाग. बल्ज, बल्ज म्हणजे सुजलेला भाग. ग्रोथ, आउट ग्रोथ. ठीक आहे. इट इज कॉल्ड ॲज बड. व्हॉट इज बड? ईस्ट सेल फॉर्म ए बल्ज. इट इज कॉल्ड ॲज बड. बल्ज म्हणजे स्वेलिंग पार्ट, आउट ग्रोथ. दिस इज पॅरेंट सेल. हे कोणती सेल दिसेल? पॅरेंट सेल झाली. पॅरेंट सेल. देन इट प्रोड्युसेस 2 न्यूक्लिया. बघा आता दिस पॅरेंट सेल. इथे किती न्यूक्लिया आहे? 1 न्यूक्लिया आहे. नाव हिअर न्यूक्लिया डिवाइड. न्यूक्लियस डिवाइड इन म्हणजे न्यूक्लियस ऑफ पॅरेंट सेल डिवाइड इंटू 2 न्यूक्लिया इथं तयार झालेले आहेत. त्यानंतर 1 न्यूक्लिया आहे. 1 न्यूक्लिया एंटर इन द बड. यापैकी 1 न्यूक्लिया कुठे आला? बडमध्ये आला. 1 न्यूक्लिया 1 म्हणजे 1 एंटर द बड म्हणजे 1 न्यूक्लिया एंटर्स इन द बड पोर्शन. हा झाला वरचा बड पोर्शन. खालची पॅरेंट सेल आहे. त्यानंतर आफ्टर सफिशियंट ग्रोथ, जेव्हा याची पूर्णपणे वाढ होते, तेव्हा वाढ झाली की काय होते? बड सेपरेट्स. हे जे बड आहे ना, काय होते? सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट सेल अँड स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडंट. बरोबर? ॲज अ डॉटर सेल. आता हे मुख्य पॅरेंट सेल आहे. आणि यापासून काय झालेलं आहे सांगा बरं? मेनी डिफरंट टाईप ऑफ द डॉटर सेल्स. डॉटर इज सेल. ऑल दीज आर प्रोड्युसेस बाय द बडिंग प्रोसेस. ठीक आहे. इथं पुष्कळ अशा डॉटर इज सेल बनलेल्या आहेत. ही झाली याची प्रोसेस. बडिंग इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम दॅट इज इन हायड्रा.
आता पुढचा भाग आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. मगाशी म्हटल्याप्रमाणे इन द मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. कोणामध्ये? मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. ते किती प्रकारचे आहे? एकूण 5 प्रकारचे प्रोसेस आहे. कोणते कोणते माहीत ठेवा. पहिला आहे फ्रॅगमेंटेशन, मी शॉर्ट लिहिलं. रिजनरेशन, तिसरं बडिंग, चौथं व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आणि 5वं स्पोर फॉर्मेशन. What are the different types of modes of asexual reproduction in multicellular organism? असा प्रश्न आला तुम्हाला, असा प्रश्न विचारला तर तुम्हाला हे 5 नाव सांगावे लागतील. आता आपण एक एक बघूया. पहिलं पाहू आपण. आज आपण 2 पाहणार आहोत. फ्रॅगमेंटेशन 3 पाहणार आहोत आपण. फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन आणि बडिंग. आणि पुढच्या पिरियडला पाहणार आपण उरलेले 2. मग कोणते कोणते? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आणि स्पोअर फॉर्मेशन. आता बघूया आपण फ्रॅगमेंटेशन. व्हॉट इज फ्रॅगमेंटेशन? पॅरेंट बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स इंटू मेनी पार्ट्स. एका बॉडीचे काय होतात? अनेक तुकडे होतात. ईच पार्ट इज कॉल्ड ॲज फ्रॅगमेंट. प्रत्येक भाग म्हणतो आपण त्याला फ्रॅगमेंट म्हणतो, खंड म्हणतो. आता मग काय होते? ईच फ्रॅगमेंट ग्रो इंटू कंप्लीट बॉडी अँड स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडंट लाईफ. प्रत्येक फ्रॅगमेंटपासून काय होतो? ग्रो कंप्लीट बॉडी अँड इट लिव्ह इंडिपेंडंटली ॲज द ऑर्गॅनिझम. असे याला म्हणतो. अशा प्रकारे आपण फ्रॅगमेंटेशन. हे कोणामध्ये होते? एक्झाम्पल स्पायरोगायरा. तुम्ही पाहिलं ना, स्पायरोगायराचा फिलामेंट म्हणजे बॉडी असते. इफ देअर इज स्ट्रॉंग स्ट्रीम फोर्स, जेव्हा पाण्याप्रवाह खूप जास्त असतो त्यावेळेला काय होते? द बॉडी ऑफ फिलामेंट ऑफ बॉडी म्हणजे फिलामेंट ऑफ स्पायरोगायरा ब्रेक इंटू मेनी पीसेस, पार्ट्स. ईच पीस इज कॉल्ड ॲज फ्रॅगमेंट्स अँड ईच फ्रॅगमेंट डेव्हलप इंटू फुल कंप्लीट फिलामेंट, कंप्लीट बॉडी अँड दॅट लिव्ह इंडिपेंडंटली. त्याला म्हणतो आपण फ्रॅगमेंटेशन. म्हणजे breaking the parent body into fragments and each fragment grow into complete body. हे कोणामध्ये घडते? स्पायरोगायरा अँड सायकॉन. सायकॉन हा स्पंज आहे. स्पायरोगायरा इज अल्गी. इन द अल्गी एक्झाम्पल इज स्पायरोगायरा. फ्रॅगमेंटेशन एक्झाम्पल. अँड इन स्पंज सायकॉन. सेकंड इज रिजनरेशन, टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. रिजनरेशन आहे नावात बघा, अर्थ दडलेला आहे. री म्हणजे पुन्हा, जनरेशन म्हणजे प्रोडक्शन, पुन्हा तयार होते. रिफॉर्मेशन, रिजनरेशन. हे तुम्हाला कॉमन मी पहिल्यांदा सांगतो एक्झाम्पल जे तुम्ही नेहमी पाहता. लिझार्ड. जेव्हा तुम्ही लिझार्ड म्हणजे कोणता? हे पाल नाही का, वाल लिझार्ड. जेव्हा तुम्ही त्याला मारायला जाता त्यावेळेला काय होते? ब्रेक्स अप अँड डिस्कार्ड. तोडतो आणि फेकून देतो. डिस्कार्ड म्हणजे फेकून देणे. डिस्कार्ड सम पार्ट ऑफ टेल. तो त्यावेळेला शेपटीचा काही भाग तोडतो. तुम्हाला वाटते का आपण मारल्यामुळे तुटलं? नाही, तो स्वतः तोडतो. कोण? लिझार्ड. बरोबर आहे. कधी? इन इमर्जन्सी. जेव्हा त्याच्यावर इमर्जन्सी, संकट, आपत्कालीन अवस्था येते तेव्हा. मग काय होते? आता डिस्कार्डेड पार्ट, जो भाग तुटला असतो, जेथून तुटला असतो, डिस्कार्डेड पार्ट रिजनरेट्स. जेवढा भाग तुटलेला असतो तेवढा भाग काय होते? रिजनरेट्स आफ्टर सम पिरियड. जर तुम्ही तीच पाल जर पाहिली काही वेळानं तर तुम्हाला शेपटी त्याची पूर्ण वाढलेली दिसणार. बिकॉज इट रिजनरेट्स. पुन्हा काय होतो? तयार होतो. रिप्रोड्यूस्ड. दिस इज, याला म्हणतो आपण रिजनरेशन. बट दिस इज लिमिटेड रिजनरेशन. हे होत आहे रिजनरेशन फक्त त्या शेपटीपुरतं होत आहे. इथे कंप्लीट बॉडीचं होत आहे का रिजनरेशन? नाही. सो इट इज कॉल्ड ॲज लिमिटेड रिजनरेशन. ठीक आहे. आता दुसरं ॲनिमल आहे प्लॅनेरिया. याच्यामध्ये कंप्लीट रिजनरेशन होते. कसं होते बघा? अंडर सर्टन सिच्युएशन, काही विशिष्ट जी असते परिस्थिती त्यामध्ये काय होते? दिस प्लॅनेरिया ब्रेक्स अप इट्स बॉडी. याची बॉडी पूर्ण काय करतो? ब्रेक करतो, तोडतो. इंटू पार्ट्स, भागामध्ये. देअर आफ्टर म्हणजे काही वेळाने ईच पार्ट रिजनरेट्स. पुन्हा काय होते? प्रत्येक भागाचं जो तुटलेला भाग असतो इट रिजनरेट्स
जो उरला भाग असतो तो तुटलेल्या भागापासून तयार होतो. ईच पार्ट रिजनरेट्स रिमेनिंग पार्ट्स, उरलेला भाग. अँड इट फॉर्म न्यू प्लॅनेरिया, कंप्लीट का होतो, प्लॅनेरिया तयार होतो. इट इज कॉल्ड ॲज कंप्लीट रिजनरेशन. हे मी एक्झाम्पल सांगतो इथं. आता ही जी बॉडी आहे बघा, ही बॉडी आहे ओरिजिनल बॉडी कोणाची, प्लॅनेरियाची. आता धिस बॉडी डिवाइड इंटू 3 पार्ट्स, 3 भाग बनले. हा एक वरचा, सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट. आता फ्रॉम द मिडल पार्ट, हा मिडल पार्ट, हिअर न्यू प्लॅनेरिया रिजनरेट्स. आता अप्पर जो पोर्शन यापासून आणि अप्पर पोर्शन, हा जो भाग आहे हा कोणता भाग आहे, हा डिस्कार्डेड पार्ट आहे. तर यापासून मग काय होते, कंप्लीट बॉडी ऑफ हायड्रा. अशा प्रकारे हा खालचा भाग आहे, बाकी भाग डिस्कार्डेड तुटलेला आहे. सो फ्रॉम दिस पार्ट न्यू प्लॅनेरिया ग्रो. बरोबर आहे. तर अशा प्रकारे याच्यामध्ये फ्रॉम द पार्ट्स, फ्रॉम द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी न्यू कंप्लीट बॉडी ग्रो. ठीक आहे. 3 भागाचे 3 प्लॅनेरिया तयार झाले. हा मधल्या भागापासून काय बनलं, फ्रॉम दिस पार्ट दिस बॉडी ऑफ कंप्लीट बॉडी ऑफ प्लॅनेरिया ग्रोज. अँड फ्रॉम दिस अप्पर पार्ट दिस कंप्लीट बॉडी ऑफ प्लॅनेरिया ग्रो. फ्रॉम लोअर पार्ट दिस कंप्लीट बॉडी ऑफ प्लॅनेरिया ग्रो. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे, थर्ड आहे बडिंग. आता ही बडिंग कोणाची आहे, बडिंग इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि मग पहिले पण ती कोणती होती, बडिंग इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. फक्त ईस्ट पुरता आहे, हे हायड्रापुरती आहे. आता हायड्रा कुठे राहतो, पाण्यात राहतो. हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन, जेव्हा हायड्राला सपोर्टिंग कंडिशन असते, अनुकूल स्थिती असते, त्यावेळेला काय होते बघा, इट फॉर्म्स आउटग्रोथ. अशा प्रकारची आउटग्रोथ, सुजलेला भाग, फुगलेला भाग तयार होतो. दिस आउटग्रोथ इट इज फॉर्म ॲट स्पेसिफिक पार्ट, या विशिष्ट भागावरती तयार होते. आणि तयार कशी होते, बाय रिपीटेड डिव्हिजन ऑफ द सेल्स. या ठिकाणी मेनी टाइम्स सेल डिव्हिजन टेक्स प्लेस, सो इट फॉर्म आउटग्रोथ. बरोबर आहे. अँड दिस आउटग्रोथ टेक्स प्लेस कोणामुळे, बिकॉज ऑफ द रिपीटेड सेल डिव्हिजन ऑफ द स्पेशल सेल. या सेलचं नाव आहे रिजनरेटिव्ह सेल. कोणती सेल, रिजनरेटिव्ह सेल. पुन्हा एकदा बघा, आउटग्रोथ इज फॉर्म ॲट स्पेसिफिक पार्ट ऑफ द पॅरेंट हायड्रा बॉडी ड्यू टू बाय रिजनरेटिव्ह सेल ड्यू टू रिपीटेड सेल डिव्हिजन. 3 पॉईंट पुन्हा एकदा बघा. ऑन द बॉडी ऑफ हायड्रा ॲट स्पेसिफिक पार्ट outgrowth formed by regenerative cell due to repeated cell division. This outgrowth is called as bud. याला म्हणतात bud. ही झाली bud. Now bud grows. आता ही bud बघा वाढते. This bud now grows. वाढता इथं. And this bud grows up progressively, slowly. That bud grows. मग काय होते, and finally form small hydra. बघा आता bud, this bud grow है ना into small hydra. बनला small hydra हा. आता इथं एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, द डर्मल लेअर. आता हे जे बाहेरची लेअर आहे, बॉडीचा जो स्तर आहे, स्तर त्याला म्हणतो लेअर म्हणतो आपण, ऑफ डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ बडिंग हायड्रा. इथे 2 हायड्रा आहेत, हा झाला बडिंग हायड्रा, हा झाला पॅरेंट हायड्रा. तो डर्मल लेयर ऑफ डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ द बडिंग हायड्रा इट इज कंटिन्युअस. बघा जोडलेली आहे कोणाबरोबर, दॅट ऑफ म्हणजे दोज ऑफ म्हणजे डायजेस्टिव्ह कॅव्हिटीज ऑफ द पॅरेंट हायड्रा. काऊन जोडली आहे ती डर्मल लेयर, टू सप्लाय न्यूट्रिशन. कारण याच्यामधून त्याला काय मिळते, न्यूट्रिशन, फूड मिळते याला, टू सप्लाय फूड न्यूट्रिशन. कोणाला, टू बडिंग हायड्रा. कोण पुरवते, dermal layer of digestive cavity of parent hydra. It is continuously attached with the dermal layer of the digestive cavity of the budding hydra. हा 2 हायड्रा आहे, हा झाला parent hydra, हा दुसरा आहे budding hydra. To supply the nutrition, food nutrients for budding hydra. When there is complete growth of this budding hydra, जेव्हा याची वाढ पूर्ण होईल त्यावेळेला काय होईल, that detach from the, इथून कट होते,
it has separates from the body of parent hydra and start independent life. Budding hydra start independent life. It grows completely into hydra. This is the budding in the hydra. ओके. तशा प्रकारे आपण याच्यामध्ये विविध 3 प्रकारचे आपण याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बघितलं. ओके. सो हियर वी शुड स्टॉप.